बोल. माझी मम्मी आहे, तिचं नाव लीला अभिमन्यू किने. तिला लंगचा प्रॉब्लेम आहे. सो तिला जेव्हा आणली तेव्हा खूप क्रिटिकल होती ती, आणि त्याच्यानंतर आयसीयूमध्येच होती. इनफॅक्ट ती 13 दिवस आयसीयूमध्ये होती आणि क्रिटिकलच सांगितलं होतं. डॉक्टर रीना ते आमच्या मम्मीची ट्रीटमेंट देत होते आणि हर्षित डॉक्टरसुद्धा. सो त्यांनी ट्रीटमेंट दिली आणि आता मम्मी माझी बेटर आहे. जे आणलेली ती क्रिटिकल होती, पण आता बेटर आहे ती आधीपेक्षा. सो आणि आता तिला जनरलमध्ये शिफ्ट केले. जनरलमध्ये शिफ्ट करून 2 दिवस झाले आणि आता डिस्चार्जचा प्लॅन चाललाय. सो डॉक्टरांना थँक्यू सो मच, कारण की आम्ही म्हणजे खूप होपली होते सर्व काही. आम्ही त्या स्टेजवर होतो की डॉक्टरने क्रिटिकल तिला एवढी इमर्जन्सी झाली होती का तिला ट्यूब टाकलेलं, आणि तेव्हा तर आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये नव्हतो. डॉक्टरने सांगितलेलं का 50% आमचं, 50% तुमच्या प्रेवर आहे सर्व. सो डॉक्टरांचा खूप याच्यामध्ये म्हणजे खूप मोठाच वाटा बोलायला लागेल का त्यांनी माझ्या मम्मीला यातून काढलं आणि माझ्या मम्मीला यातून बरं केलंय. सो थँक्यू सो मच. माझं नाव डॉक्टर हर्षित ठोले आहे. मी मिलेनियम हॉस्पिटल येथे ॲज अ कन्सल्टंट इंटेन्सिव्हिस्ट फिजिशियन आणि डायबिटॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. तर लीला पेशंट जेव्हा आमच्याकडे आल्या तेव्हा त्यांना ताप येत होतो, श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. त्यांच्या केसमध्ये त्यांचं जुन्या इन्फेक्शनमुळे दोन्ही लंग्समध्ये जवळपास 50% जास्ती डॅमेज आहे आणि जी नॉर्मल लंग्स आहे त्यामध्ये इन्फेक्शन झालेलं, त्यामुळे त्यांना म्हणजे खूपच श्वास घ्यायला त्रास होता. आले तेव्हा ऑक्सिजन 70 पर्यंत ड्रॉप झालेला आणि ग्रॅज्युअली अँटीबायोटिक सुरू केले, ऑक्सिजन सुरू केलं. त्यांच्या केसमध्ये असं झालं की त्यांची कार्बन डायऑक्साईडची लेवल जी आहे रक्तामध्ये ती वाढत गेली. फुफ्फुस नॉर्मली ऑक्सिजन आतमध्ये घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात. त्यांच्या केसमध्ये फुफ्फुसचं फंक्शन खूप कमी झाल्यामुळे ऑक्सिजनही आत घेता येत नव्हतं आणि त्यापेक्षा जास्ती सिग्निफिकंट म्हणजे कार्बन डायऑक्साईड त्यांना सोडता येत नव्हतं. तर ते कार्बन डायऑक्साईड अँटीबायोटिक्स आणि ऑक्सिजन देऊन सुद्धा शरीरात पाईलअप होत होतं आणि एका लेवलच्या बियॉन्ड ते एवढं वाढलं की त्याचं ब्रेनवर इम्पॅक्ट झाला आणि त्या ड्राउझी झाल्या. तर फार क्रिटिकल स्टेज होती. ब्लड प्रेशर सुद्धा ड्रॉप झालेला. तर आम्हाला त्यांना व्हेंटिलेटरवर शिफ्ट करायला लागलं आणि व्हेंटिलेटरवर शिफ्ट केल्यानंतर अँटीबायोटिक्स अजून ऑप्टिमाइज केले, चेस्ट फिजिओथेरपी, व्हेंटिलेटरच्या सेटिंग्स, रेग्युलर CO2चं चेक, मॉनिटरिंग, हे सगळं साधारण त्या 4 ते 5 दिवस व्हेंटिलेटरवर होत्या आणि त्यानंतरही 4 ते 5 दिवस बायपॅप मशीनवर आयसीयूमध्ये, आणि फायनली त्यांना आम्ही ऑक्सिजनवर शिफ्ट करू शकलो आणि रूममध्ये शिफ्ट करू शकलो. डॉक्टर निनाद आमचे पल्मोनॉलॉजिस्ट आणि आमच्या पूर्ण आयसीयू टीममध्ये खूप एफर्ट घेतले त्यांच्यावर, कारण जो काही लंग आहे नॉर्मल तोही इन्फेक्टेड होता. तो म्हणून लंग्सची रिकव्हरीच होत नव्हती आणि जोपर्यंत लंग्स रिकव्हर नाही होणार तोपर्यंत ऑक्सिजन लेवल, कार्बन डायऑक्साईड त्या फ्लक्च्युएटिंगच राहत होत्या. ग्रॅज्युअली सगळ्या गोष्टी एक एक करत कमी झाल्या. मिनिमल ऑक्सिजनवर त्यांना आम्ही शिफ्ट केलं आणि ओव्हरनाईट बायपॅप, डे टाईम ऑक्सिजन असं करत त्या बऱ्याच झाल्या आणि आम्ही त्यांना चांगल्या हेल्थ स्टेटमध्ये डिस्चार्ज करू शकलो. त्या स्वतः बोलत होत्या आणि खातही होत्या. तर अशा प्रकारे एक अजून फार गुंतागुंतीची पेशंट आमच्या इथून बरी होऊन घरी जाऊ शकली, याचा आम्हाला आनंद आहे.